सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी आहे। तर वाल्मिकची बीड जेलमधून नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करा, कारागृहातील सीसीटीव्ही कॉल लॉग जप्त करून चौकशी करा, असं सुळेंनी म्हटलेलं आहे। कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळत असल्याचा धनंजय देशमुख यांचा आरोप आहे। नुकतेच बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणी अमित शहा यांची भेट घेतली होती। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतो अनेक दिवसांपासून खरं तर हे आरोप होत आहेत, वाल्मिक कराड याला जेलमध्ये अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत असंही सांगितलं जाते, मात्र आता थेट सुप्रिया सुळे यांनीच ही मागणी केलेली आहे। काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर सेजल कायदा बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवरती आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भातच गेल्या 2 दिवसांपूर्वी बीडचे लोकसभेचे खासदार असलेले बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आणि या भेटीपूर्वी अर्थात या भेटीपूर्वी देखील सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी या दोन्ही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली। त्यावेळेस देखील त्यांनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होतोय अशा पद्धतीची तक्रार त्यांनी केलेली होती। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जे आहेत ते बीडच्या कारागृहामध्ये आहेत आणि बीडच्या कारागृहांमध्ये ते थेट फोनाफोनी अर्थात फोनद्वारे वेगवेगळ्या लोकांशी जेलमधनं संपर्क करत आहेत आणि त्यांना वेगवेगळी मुभा जी आहे ती सगळ्या कारागृहामध्ये भेटते आणि या सगळ्याला जबाबदार कारागृह अधीक्षक आहेत आणि तिथेची पोलीस यंत्रणा जबाबदार आहे अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती सातत्यानं बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तक्रार दिलेली होती। या सगळ्या संदर्भात आता सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत आणि खासदार आहेत बारामतीच्या, त्यांनी या सगळ्या संदर्भात आपली मतं जी आहेत ती सोशल मीडियावरती व्यक्त केलेली आहेत आणि त्यांनी ही तक्रार देखील व्यक्त केलेली आहे की एखाद्या आरोपीला कशा पद्धतीने व्हीआयपी ट्रीटमेंट जी आहे ती कारागृहातून मिळते आणि याच्यासाठी जबाबदार असलेले पोलीस अधिकारी कशा पद्धतीने याला मदत करतात आणि हे जे आरोपी आहेत पुन्हा आपल्या नावानिशी दहशत व्यक्त करतात आहेत बीडच्या राजकारणात किंवा समाजकारणात या सगळ्या संदर्भाची मतं जी आहेत ती सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेली आहेत। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी वाल्मिक कराडची बीड जेलमधून नागपूर कारागृहामध्ये रवानगी करा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। तर खरं तर अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये त्यांनी मांडलेले आहे। यामध्ये सर्व सोयी सुविधा बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला दिल्या जात असल्याचं देखील या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय आणि त्या संदर्भात त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थातच मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी जी आहे ती केलेली आहे। वाल्मिक कराडची बीड जेलमधून नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी करा, कारागृहातले सीसीटीव्ही कॉल लॉग जप्त करा, त्यानंतर या सर्व कॉल लॉगची आणि सीसीटीव्हीची चौकशी करा असं सुळेंनी सांगितलेलं आहे। कारण कराडला बीड जेलमध्ये सुविधा मिळतात असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। बजरंग सोनवणे यांनी देखील या प्रकरणामध्ये अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि त्यामुळे आता कारवाई करणं गरजेचं आहे आणि या कारवाईची मागणी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे।